एकही गाव असं शिल्लक नाही ज्या ठिकाणी मी आमदार झाल्यानंतर विकास पोहोचलेला नाही. त्यामुळे 1,00,000च्या वरती माझ्याकडे लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. आणि आम्ही तर योजना आणली आहे, ह्यांनी तर योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये ही लोक गेली की हे 60% पर्यंत आपण अनिमिया फ्री महिलांना करू शकलेलो आहोत. 270 किलोमीटरची रस्ते बजेटमधून मंजूर झालेले आहेत. 60% रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. परंतु जेव्हा जेव्हा ह्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा तेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याचं काम ह्या पक्षांनी केलेलं आहे. त्याचबरोबर दारूबंदी करायची आहे, व्यसनमुक्ती केंद्र मला माझ्या मतदारसंघामध्ये स्थापायचे. काही आसमानी संकट येतं तेव्हा तेव्हा महायुती सरकारच पाठीशी राहिलेलं आहे. त्यामुळे जनता महायुतीच्याच बाजूने कॉल देणार आहे. नमस्कार लगावबत्तीच्या प्रेक्षकांना. सध्या आम्ही आहोत परभणी जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामधली सर्वात गाजणारी लढत कोणती असेल तर जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ. आणि इथल्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवरती. भाजपने त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा उमेदवारी देऊ केलेली आहे. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपण त्यांनाच विचारूयात मागच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात, म्हणजे आता तुम्ही दुसऱ्यांदा मतदारांच्या समोर जाताय, एक कार्यकाळ तुम्ही पूर्ण केलेला आहे, तर या कार्यकाळातल्या कोणत्या गोष्टी, कोणती कामं तुम्ही मतदारांपर्यंत घेऊन जाताय? 5 वर्षामध्ये मी केलेली विकासाची कामं जी सर्व लोकांना दिसत आहे, चांगले रस्ते, पूल, हॉस्पिटल्स, त्याचबरोबर ती वैयक्तिक लाभाच्या योजना, म्हणजे घरकुलं 40,000च्या वरती घरकुलं माझ्या मतदारसंघामध्ये बांधले गेले आहेत. अशी अनेक कामं, चांगल्या शाळा बांधल्या गेल्या आहेत. ही सगळी कामं लोकांना दिसत आहे. एकही गाव असं शिल्लक नाही ज्या ठिकाणी मी आमदार झाल्यानंतर विकास पोहोचलेला नाही. म्हणजे स्मशानभूमी तर माझ्या काही गावांमधल्या ते इतक्या सुंदर आहेत की गार्डन म्हणून लोक तिथे बसतात, संध्याकाळच्या वेळेला जातात, लहान मुलं खेळण्यासाठी जातात. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये बेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो विकास लोकांना दिसतोय. आता तुम्ही महायुती सरकारच्या भाग आहात, भाजपचे आमदार आहेत. तुमच्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली आहे ती तुमच्या मतदारसंघात वर्कआउट होतीये का? काय त्याचा तेवढा प्रभाव, तेवढा परिणाम, त्याचं मतांमध्ये रूपांतर, ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत का लाडकी बहीण योजनेबद्दलच्या? नाही, लाडक्या बहिणींनी तर एकदम म्हणजे चांगलं वातावरण झालेलं आहे. आणि महिलांना म्हणजे पहिल्यांदा असं जाणवतंय की कुणीतरी आमची दखल घेतली, आमचा विचार केला, आणि त्यामुळे त्याचा तो आत्मविश्वास महिलांचा जो वाढलाय, जो आनंद त्यांना मिळतोय, तो त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतोय. त्यामुळे 1,00,000च्या वरती माझ्याकडे लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. आणि आम्हाला कुणीतरी विचारलं, ही भावना त्यांच्यामध्ये त्यांना आणखीन चांगलं काम करण्यासाठी, त्यांचं आयुष्य आणखीन चांगलं करण्यासाठी ही निश्चितच खूप महत्वाची आणि त्यांच्यासाठी युजफुल अशी योजना आहे. त्यामुळे पण तुमच्या विरोधकांची टीका अशी आहे की निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना आली, त्याला काय उत्तर आहे तुमचं? हे बघा, विरोधकांचं काम असतं टीका करणं, पण ह्या योजनेचं फलित आम्हाला भेटतंय ते बघून त्यांनी ती टीका केली आहे. आणि आम्ही तर योजना आणली आहे, ह्यांनी तर योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये ही लोक गेली. आणि महिलांच्यासाठी, खास करून ग्रामीण भागाच्या महिलांसाठी, की ज्या स्वतः 9-10 हजार रुपये महिन्याकाठी कमवत असतात पण स्वतःवरती 1 रुपया पण खर्च करत नाहीत, मग अशा वेळी त्यांच्यासाठी एक चांगली योजना आणली आहे. ह्याची जाणीव जी आहे ती, एक मी महिला, एक स्त्री आहे, मला जाणवत आहे की प्रत्येक महिलेला हे 1,500 रुपये तिच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं काम करून जाणार आहे. तुम्ही एक महिला प्रतिनिधी म्हणून विचारते की जिल्ह्यातले असेल, राज्यातले असेल, की महिलांचं आरोग्य, त्यांचे आर्थिक अधिकार, त्यांची निर्णय क्षमता ही केंद्रस्थानी आणलं जात नव्हतं. आणि कधी पण एक सॉफ्ट कॉर्नर असतो की मी महिला आमदार आहे, मी महिलांसाठी काय करू शकते. तर मला कायम मी महिला नेत्यांना हा प्रश्न विचारत असते की महिलांसाठी, महिला वर्गांसाठी तुमचं वेगळं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या मतदारसंघात? माझ्या मतदारसंघातील महिलांच्या आरोग्याकडे मी खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे. म्हणजे एकही स्त्री, एकही कुटुंब प्रमुख ती कुठल्याही छोट्या पण आरोग्याच्या अडचणीमुळे त्रासलेली नसावी, ह्यासाठी मी जातीने लक्ष दिलं. आणि प्रत्येक, म्हणजे अनेक स्त्रिया आपल्याकडे अंगावर काढतात. आमच्याकडे छोटा मोठा आजार असला तरी त्याला दुर्लक्षित ठेवतात आणि मग त्याचं मोठं स्वरूप होतं, किंवा काहीतरी पेन किलर घेऊन ते टाळून देतात. तर त्यांना आता असं माहिती झालंय की आपल्याला हा त्रास आहे ना, तर दिदी आपल्याला ह्याच्यावर उपचार करणार आहे. त्यामुळे त्या हक्काने माझ्याकडे येतात. आणि एवढेच नाही तर घरातली त्यांच्या काही अडचणी असतील तरी त्या हक्काने सांगतात. त्यामुळे त्यांना एक असं
त्यांची बहीण असल्याची भावना आहे. मग आपले डोमेस्टिक व्हायलन्स असतात किंवा काही छोटे मोठे अडचणी असतात त्या सगळ्यांसाठी. आणि मला कौतुक वाटतं, माझ्या मतदारसंघ हा मोस्टली ग्रामीण मतदारसंघ आहे, पण आमच्याकडच्या महिला सगळ्या ह्या म्हणजे ऑड परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःच्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करताय, स्वतःच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करताय आणि स्वतःची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी खूप सुंदर काम करताय. मग बचत गटाच्या माध्यमातून किंवा शेतावरती त्या जाणाऱ्या काम करतात आणि धडपडत असतात की आम्ही आमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला पाहिजे. आणि जिद्दी आहे, चिकाटी आहे त्यांच्यामध्ये, आणि त्यासाठी माझ्याशी सतत संपर्कामध्ये असतात. जिथं जिथं जिला जी काही मदत करणं शक्य असेल ती मी करत असते. त्यामुळे एक आरोग्याच्या बाबतीमध्ये माझ्या मतदारसंघात तर अनेमिक म्हणजे एक 2012 मध्ये अनिमियाचं प्रमाण माझ्या जिल्ह्यामध्ये जास्त होतं. त्याच्यावरती मी काम करणं सुरुवात केली आणि आज ते प्रमाण म्हणजे 32% अनिमिक होत्या माझ्या जिल्ह्यातल्या महिला. आज मी दाव्यानिशी सांगू शकते की हे 60% पर्यंत आपण अनिमिया फ्री महिलांना करू शकलेलो आहोत. म्हणजे यासाठी तुम्ही काही आरोग्य शिबिर वगैरे सातत्याने ते चालू असतात. अच्छा, फक्त त्याचा प्रचार प्रसार करत नाही. आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये फिरलो, जिंतूरमध्ये फिरलो, सेलूमध्येही काही भागात फिरलो, तर लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की रस्त्यांच्या बाबत काही नाराजी आम्हाला दिसलेली आहे आणि काही रस्ते चांगले दिसले, काही रस्त्यांवरती अजूनही काम बाकी आहे. तर तुम्ही काय सांगाल जिंतूरकरांना, सेलूकरांना? नाही, जिंतूरकरांना माहिती आहे 270 किलोमीटरची रस्ते हे बजेटमधून मंजूर झालेले आहेत. 60% रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. 40% रस्त्यांची कामं ह्या येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्ण होतील. 70 किलोमीटरचे पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत रस्ते कंप्लीट झालेले आहेत. नंतर 2 मोठ्या गावांना जोडणारे रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 60 किलोमीटरचे कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे ओव्हरऑल नॅशनल हायवेज माझ्याकडे जास्त छान झालेले आहेत. स्टेट हायवेज आहेत. थोडा काही पॅच राहिला आहे, तो पण येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाईल. किंबहुना ज्या गावांनी मागच्या निवडणुकीला बहिष्कार घातला होता रस्त्यांसाठी, पूल नव्हते म्हणून, त्या सर्व गावांना चांगले रस्ते पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये सर्व समाजाचा मतदार दिसतो आणि अलीकडच मनोज जरांगे पाटलांनी एक भूमिका जाहीर केली अगदी 2च दिवसांपूर्वी की आम्ही आमचे उमेदवार उभे करणार नाही. आणि तुमचाही जिल्हा, त्यातही मराठवाडा, यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेलाही दिसला आणि आत्ताही तो दिसतोय का? आणि याचा परिणाम तुमच्यामध्ये, म्हणजे तुम्ही भाजप पक्षाचे असाल, सरकारचे जे काही प्रतिनिधी असाल, तर तुम्हाला काय वाटतं की हा परिणाम तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या मतदारसंघामध्ये दिसू शकेल का? आणि हे बघा, मनोजदादा जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्यांसाठी जो लढा पुकारला होता आणि ती गरज आहे. आज मी पण मराठा समाजातून बिलॉंग करते. समाजाला आरक्षणाची गरज आहे, पण समाजाला एवढंही माहिती आहे की ही मागणी काही आत्ताची नाही आहे. 1980 पासून मराठा समाज आरक्षण मागतोय आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती मुख्यमंत्री पद हे मराठा समाजाच्याच लोकांनी भूषवलेलं आहे आणि त्यांनी दिलं नाही. परंतु जेव्हा जेव्हा ह्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याचं काम ह्या पक्षांनी केलेलं आहे. याची जाणीव माझ्या समाज बांधवांना आहे आणि त्यामुळे तो परिणाम काही माझ्या निवडणुकीमध्ये दिसणार नाही. किंबहुना काही विरोधक स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्याचा त्या गाव पातळीवर उपयोग करत होते, भावनांचा किंवा समाजाच्या मागणीचा. पण आज काल मनोजदादा जरांगे पाटलांनीही जाहीर केलंय की त्यांनी भाजपाचे उमेदवार निवडून आणा, असंही त्यांनी काल स्वतः, मी ABP माझावरती क्लिप बघितलेली, स्वतः त्यांनी जाहीर केलेले. त्यामुळे त्यांचाही असं कुणाला पाडा कुणाला आणा असा काही विषय नाही आहे. त्यामुळे विरोधकांना जो मुद्दा होता तो आता चालणार नाही. अच्छा, म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षभराच्या काळात OBC वर्सेस मराठाचा जो संघर्ष पेटला, एक तेढ निर्माण झाली कुठेतरी, तर या जी दुफळी निर्माण झाली त्यामुळं कोणत्याही एका समाजाच्या वोट बँकच्या आधारावरती निवडून येणं कठीणच आहे लोकप्रतिनिधींना. मग अशा वेळेस कसं टॅकल करणार तुम्ही जेव्हा हा संघर्ष पेटतो? जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्यांना माहिती आहे छत्रपतींनी स्वराज्य हे 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन मिळवलं आणि त्यामुळे गाव पातळीवरती एवढे गुण्या गोविंदांनी सगळेजण राहत असतात, आतापर्यंत आलेत. मराठा, OBC
किंवा सर्वच लोक, परंतु जे राजकीय स्वतःची पोळी भाजून घेण्याचा विचार ज्यांनी मनामध्ये ठेवला त्यांनीच हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे गाव पातळीवर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्याचा परिणाम काही जास्त निवडणुकीमध्ये होणार नाही. तुमच्या समोर 2 आव्हान आहेत, नागरे आणि भांबळे, जे एक तर माजी आमदार आहेत. काय वाटतं, तिरंगी लढत असणारे एक महिला उमेदवार असेल किंवा आता विद्यमान आमदार म्हणून असतील, काही वेगळी आव्हानं असतील? हे बघा, महिला उमेदवार म्हणून मला खूप हिणवलं गेलं मागच्या निवडणुकीला किंवा आत्तापर्यंत पण, की महिला आहे, तुम्ही तुमचे फोन उचलू शकणार का, कुठे गरज पडली तर पोलीस स्टेशनला येऊ शकणार का, तुमच्या हाकेला ती म्हणजे तुमच्या मदतीला धावून येऊ शकणार का. कारण की ह्या जिल्ह्यातील आणि माझ्या जिंतूर सेलू मतदारसंघातील लोकांनी मला 2011 पासून बघताय, कुठलीही तमा न बाळगता की मी महिला आहे आणि मला काही अडचणी आहेत, मला काही म्हणजे स्वतःला काही बंधनं घालून घेतली असातला प्रकार नाही. जेव्हा जेव्हा माझ्या लोकांना माझी गरज पडली तिथे तिथे मी त्यांच्यासाठी धावून गेलेली आहे. केवळ माझ्या विरोधामध्ये किंवा एक महिला कमजोर दाखवण्यासाठी विरोधकांनी जो फार्स केला होता, उलट हे दोघंही उमेदवार ह्या पूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळात, आत्ता निवडणूक जाहीर झाली तर 2 महिन्यापासून लोकांच्या जनतेच्या भेटीला जात आहे. एवढे वर्ष कुठं घरी बसलेले होते हे लोकांनाही माहिती आहे. कोरोना काळामध्ये जेव्हा स्वतःचा मुलगा, स्वतःची मुलगी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी दवाखान्यात जात नव्हते, त्यावेळेस ICU मध्ये जाणारी मेघना बोर्डीकर ही जिल्ह्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे ह्यांनी म्हणजे ह्या विषय माझ्या निवडणुकीत येणारच नाही, कारण लोकांना माहिती आहे दीदी काय, मेघना बोर्डीकर काय आहे आणि कशा पद्धतीने मी काम करते. निवडणुकीचं राजकारण नाही, तुम्ही 2011-12 पासून राजकारणात आलेला आहात किंवा राजकारणात वावरताना, राजकारणात करिअर करताना, की समोर पुरुष आहे, मी महिला आहे, म्हणजे पुरुष महिला असं काही कंपॅरिझन केलं जातंय का, किंवा वेगळी काही आव्हाने काय सांगू शकाल जे तरुणी येत आहेत आता राजकारणात, ज्यांना यायचंय, मग त्यांना एक तर बॅकग्राऊंड असेल घरचं किंवा नसेल, किंवा संघटनेत येत असतील, चळवळीत येत असतील, तर त्या गोष्टी कशा टॅकल करा? हे बघा, खूप प्रयत्न झाले की मी महिला आहे, मी काय करू शकणार, माझ्या कॅपेबिलिटीवर क्वेश्चन्स क्रिएट करण्यात आले. पण मीच म्हणून नाही, पण जी पण महिला स्वतःचं करिअर कुठल्याही क्षेत्रामध्ये करू इच्छित आहे, तर तिला प्रत्येक वेळी डबल काम करावं लागतं, पुरुषाच्या पेक्षा दुपटीनं काम करावं लागतं, तर तिच्या सोबतच्यांचा आणि तिच्यावरती लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्याच पद्धतीने मीही दुपटीने काम केलं. आणि सर्वात जास्त विकास कामं माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्याच मतदारसंघामध्ये झालेली आहेत. सर्वात जास्ती वैयक्तिक लाभाच्या योजना माझ्याच मतदारसंघामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना जसं महिला पुरुष फरक जो विरोधकांनी केला होता तो सबशेल फेल ठरलेला आहे. रात्री फिरावं लागतं, प्रचाराला जावं लागतं, तो तर माझं रुटीन आहे. त्यात काय सध्याचं रुटीन तुमचं निवडणुकीच्या काळातलं? निवडणुकीच्या काळातलं म्हणता येणार नाही, 12ही महिने 5ही वर्ष माझं असंच रुटीन असतं. सकाळी 7-7:30ला मी घराच्या बाहेर पडते लोकांमध्ये, आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत माझं मग गाव भेटी, लोकांच्या भेटी, किंवा शहरामध्ये पण दर सोमवारी मी जनता दरबार घेते, मंगळवारी घेते जेव्हा कॅबिनेट नसेल तर, आणि त्यासाठी कॉलिंग केलं जातं की, आणि लोक मग सोमवार मंगळवार जनता दरबारामध्ये आपल्या अडचणी सोडून घेण्यासाठी येतात मोठ्या संख्येने. आम्ही शिबिरं घेत असतो मंथली. त्यामुळे ग्राउंड टच, लोकांचा टच हा सातत्याने आहे. आणि माझ्या कुटुंबातले सर्वच लोक जनतेच्या सेवेसाठी 24 तास अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, हे जिंतूर सेलूच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे वेगळं काही नाही. तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरती येते, तुमचे पती वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत, तुम्ही राजकारणात कार्यरत आहे, काय चर्चा होते, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? खरं तर मी घरी जेव्हा जाते तेव्हा फोन सायलेंट करून आणि कुठल्याही आमच्या दोघांच्याही प्रोफेशनच्या चर्चा आम्ही करत नाही. आणि वेगळ्याच म्हणजे काय करायचंय किंवा त्या परिस्थितीची चर्चा आम्ही करतो. ते पण पोलीस खात्यामध्ये आहेत, आज DIG आहेत, ते नवी मुंबईला पोस्टिंग आहे. आणि मी पण एवढ्या म्हणजे हेक्टिक जॉब आहे दोघांचाही, पण आम्ही ह्या गोष्टी कधीच डिस्कस करत नाही, शेअर करत नाही एकमेकांशी. इवन तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझे जे पती आहेत त्यांना माझ्या कार्यकर्त्यांची नावं सुद्धा माहिती नाहीत किंवा कोण आहे त्यांची ओळख सुद्धा नाही, कारण ते वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस येतात, तेही घरचा काही कार्यक्रम असला किंवा काय तर.
तुमचे वडील रामप्रसाद बोर्डीकर, जे जिल्ह्यामधलं मोठं नाव आहे, नवी मुंबई बाजार समितीपर्यंत त्यांचं नाव आहे, तर जे बाळकडू तुम्हाला घरातच मिळालेले आहेत, काय सांगाल, त्यांनी कसं ट्रेन केलं तुम्हाला? खरं सांगू तर त्यांनी काही ट्रेन नाही केलं. म्हणजे 2011 पर्यंत मी एकही माझ्या बाबांची जाहीर सभा अटेंड नव्हती केली, किंवा बाबांची कुठली भाषणं नव्हती ऐकली, किंवा बाबांच्या सोबत कुठल्या दौऱ्यावर गेली नव्हती. कारण की आम्ही लहानपणापासून राहायला परभणीला, स्कूलिंग कॉलेज वगैरे तिकडे झालं, त्यामुळे मतदारसंघाशी किंवा एवढं अटॅचमेंट नव्हती. 2011 नंतर मात्र माझ्या बाबांच्या सोबत त्यांची कार्यकर्ती म्हणून मी काम केलं, आणि मग त्यांच्यासोबत जास्त वेळ मला घालवता आला, आणि मग त्यांची काम करण्याची पद्धत. आणि जेव्हा मग मी बाहेर जाते आणि अनेक लोक मला भेटतात की मी बोर्डीकर साहेबांमुळे डॉक्टर आहे बरं का, मी बोर्डीकर साहेबांमुळे आज अधिकारी आहे बरं का, आज बोर्डीकर साहेबांमुळे मी इथं आहे, असे जेव्हा लोक सांगतात तेव्हा मला एक अभिमान वाटतो की माझ्या बाबांनी किती काम करून ठेवलेलं आहे. आणि त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे जो कुणी व्यक्ती त्यांच्याकडे येईल त्याला आपलंसं केल्याशिवाय, त्याची अडचण दूर केल्याशिवाय, किंवा त्याला आपल्या कुटुंबातला, आपल्या परिवाराचा सदस्य बनवल्याशिवाय, आजही जेव्हा मी फिरते, 3री-4थी पिढी माझ्यासोबत बाबांच्या सहकार्यांची आज माझ्यासोबत आहे, हे मी माझं भाग्य समजते. आणि त्या पद्धतीने त्यांनी ती सगळी मंडळी जोडून ठेवलेली आहेत. मला नेहमी त्यांचं सांगणं असतं की माझ्या लोकांचा आदर सन्मान तू नेहमीच केला पाहिजेस, पहिली त्यांनाच तू विचारलं पाहिजेस, हे सांगणं नेहमी असतं. त्यांना कधी दूर करू नको, हे नेहमी त्यांचं सांगणं असतं. आणि त्या पद्धतीने मी काम करत आहे. आणि त्यांचा एक गुण आवडतो म्हणजे की कुठलाही निर्णय घेतला की तो निर्णय तडीच नेईपर्यंत ते थांबत नाहीत. भलेही तो चुकीचा निर्णय असेल किंवा त्यांनी स्वतःला नुकसान होणार असेल तरी ते मागे पुढे बघत नाहीत. एकदा ठरलं. अशा पद्धतीचं त्यांचं राजकारणामध्ये, म्हणजे 2011च्या पूर्वी सक्रिय सहभाग नव्हता म्हणून जेवढं काही माहिती नव्हतं, पण त्याच्यानंतर खूप काही उलगडा होत गेला की खूप मोठं काम माझ्या बाबांनी उभं केलेलं आहे जिल्हाभरात. 2019चा निकाल जेव्हा लागला तेव्हा ते हळवे झाले होते तुमचं. हो, तुम्ही निवडून आला होता तेव्हा त्यांचा हळवे पण सर्व राज्याने पाहिलेलं होतं. एक मुलीचं आणि वडिलांचं नातं राजकारणात, आणि त्यातही दोघं एकाच क्षेत्रात काम करताना कसं वाटतं? काय तो एक हे येतं चॅलेंज वाटतं की आता यांचा पुढे वारसा न्यायचा होईल का आपल्या? कारण की म्हणजे बऱ्याच गोष्टी लोक कम्पेअर करतात मला त्यांच्याशी, आणि आणखीनही त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. साहजिक आहे मी त्यांच्या एवढी अजूनही तयार झालेली नाही, किंवा होऊ पण नाही शकत, कारण त्यांचा प्रेमळ स्वभाव आहे. लोकांना दिसतो असा की एकदम स्ट्रिक्ट वगैरे, पण खूप प्रेमळ स्वभाव आहे. आणि साहजिक मुलगी उभी होती तर त्यांना काळजी होती की माझी मुलगी निवडून आली पाहिजे. आणि हा मतदारसंघ असा 18 पगड जातींचा आहे, बरोबर. त्यामुळे तसा भाजपचा पहिलाच उमेदवार इथून निवडून आलेला आहे. पण लोकांनी स्वीकारलं, आणि 5 वर्षामध्ये बाबांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्व लोकांचे समाधान करू शकलेली आहे. परभणी जिल्ह्यातलं राजकारण करूनही बोर्डीकरांचा नवी मुंबई बाजार समितीवरती वर्चस्व कसं काय निर्माण झालं, म्हणजे ते सांगाल का? सहकार क्षेत्रात म्हणजे बाजार समितीच नाही तर शिखर बँकेचे संचालक माझे बाबा होते. इथे सुद्धा हिंगोली परभणी DCC बँकचे चेअरमन माझे बाबा होते. सहकार क्षेत्रात त्यांची पकड चांगली आहे, जी अजूनही मला शिकायचं आहे. पण जिल्ह्याभरात परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांची पकड चांगली आहे, त्यामुळे त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी धाडस केलं. 27व्या वर्षी ते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसभापती म्हणून निवडले गेले होते, आणि त्याच्यानंतर मग त्यांचं राजकीय घोडदौड चालूच राहील. तुम्हालाही भारत गौरव पुरस्कार देण्यात आला होता तिथे, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही इथं कार्यरत असताना देखील तुम्हाला ब्रिटनच्या संसदेत तो पुरस्कार मिळाला होता. त्या ठिकाणी भारत गौरव पुरस्कार हा भारतीय वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करताय, म्हणजे जगभरामध्ये, फक्त भारतातच नाही, तर तिकडे त्यांना बोलावून एक असं सत्कार केला जातो की मी कुठल्या क्षेत्रात काम करते, आणखी तुम्ही कुठल्या काम करतात, हे आपलं इंटरॅक्शन व्हावं आणि हे काम वाढवावं म्हणून ह्या उद्देशाने तो नेहमीच भारत गौरव पुरस्कार दिला जातो. आणि मग माझं फॅमिली फ्रेंड्स तिकडे आहेत, कदाचित त्यांच्या डिस्कशनमध्ये किंवा काय एक ग्रामीण भागामध्ये ह्या मेल डॉमिनेटेड फील्डमध्ये काम करणारी आणि परत एक कुटुंब सांभाळणारी सुद्धा, की माझी मुलं, माझा परिवार,
सगळं बघून मला कदाचित त्यांनी त्याच्या दिलं असणार, गौरव माझा अच्छा. केला असणार. आम्ही असं ऐकलं की तुम्ही पंकजा मुंडे फडणवीसांच्या कट्टर समर्थक मानले जातात. त्यांचं काय मार्गदर्शन मिळतं? म्हणजे हा, तुमचे नाही. वडील सोडून राजकारणात कोण आहे जे तुम्हाला मार्गदर्शन करत असतं राजकारणात? हां, देवेंद्रजी ना मी अनेक गोष्टी ज्या मला किचकट वाटतात हां. किंवा असं मला टेन्शन येणाऱ्या वाटतात, मी त्यांना शेअर करत असते. हां. आणि पंकजाताईंना मी मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करत असते. कोणती तुमच्या कार्यकाळातली जे कोणत्या तुम्ही आधी आश्वासनं दिली होती 19च्या काळात जी तुम्ही पूर्ण केली आणि आता 24 साठी जेव्हा तुम्ही मतदारांच्या समोर जाताय तेव्हा काय अजेंडा घेऊन जाताय? हे बघा, मी मागच्या माझा जो जाहीरनामा होता त्यातली 99% कामं पूर्ण झाली आहेत, किंबहुना जास्त झाली आहेत. फक्त एक राहिला तो सेलू MIDCचा विषय. तोही काही आमच्याच शेतकरी बांधवांच्या मागणीमुळेच थोडासा डिले झालाय. तो पुढच्या टर्ममध्ये मी पूर्ण करून घेईल. आणि दुसऱ्या टर्ममध्ये मी माझ्या शेतकरी बांधवांच्या बांधावरती पाणी पोहोचवण्याचं माझं मानस आहे. जसं की एलदरी धरणाचा PDN नेटवर्क सिस्टीमनी, पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सिस्टीमनी बांधापर्यंत पाणी न्यायचं आहे. सेलू तालुक्यामधील आमच्या 22 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे, त्याला लिफ्ट इरिगेशन करून त्यांच्या बांधावरती पाणी न्यायचं आहे. त्याचबरोबर शेतरस्ते मजबूत करायचे. आता मी 101 किलोमीटरचे शेतरस्ते केले. राहिलेले पुढच्या टर्ममध्ये राहिलेली सर्व शेतरस्ते मला पूर्ण करायचे आहेत. शाळा चांगल्या सुसज्ज अशा शाळा बनवायच्या आहेत. त्याचबरोबर माझ्या प्रत्येक गावामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून प्रत्येक तरुणाला त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावी यासाठी MSMEच्या माध्यमातून छोटे छोटे लघु उद्योग माझ्या मतदारसंघामध्ये मला चालू करायचे आहेत. त्याचबरोबर ऊसतोडीला जाणाऱ्यांचं प्रमाण माझ्याकडे भरपूर आहे. त्यांना ऊसतोडीला जायची गरज पडू नये एवढं आर्थिक स्रोत त्यांना त्यांच्या तांड्यावर गावामध्ये निर्माण करून देण्याचा माझा मानस आहे. लखपती दिदी जे आमच्याकडे बचत गटाचं खूप सुंदर असं जाळं आहे. 100 कोटीचं वार्षिक वाटप माझ्या बचत गटाच्या महिलांना होतं जे एका तालुक्यामध्ये, ते वाढवायचं आहे. 25,000च्या वरती आम्हाला निव्वळ 1.5 लाख रुपये उत्पन्न माझ्या महिला भगिनींचं करण्याचं माझं मानस आहे. अच्छा, काय वाटतं महायुती सरकारचा यावेळेसचा परफॉर्मन्स कसा राहील विधानसभेचा? चांगला राहील, कारण की लोकांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा शेतकरी बांधवांवर गरज पडते किंवा काही आसमानी संकट येतं तेव्हा तेव्हा महायुती सरकारच पाठीशी राहिलेलं आहे. प्रत्येकाचा विचार महायुती सरकारनेच केलेला आहे. त्यामुळे जनता महायुतीच्याच बाजूने कौल देणार आहे. काय सांगाल जिंतूरकरांना? काय तुमचा जाहीरनामा जो आहे या निवडणुकीतला, काय त्यांना तुम्ही आश्वासनं देऊ शकाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? माझ्या जिंतूर सेलूकरांना राहिलेली सर्व विकासाची कामं पूर्ण करून घेणार. जी 31% राहिले असतील रस्त्यांची वगैरे, त्याबरोबर सेलू येथे MIDCचा शब्द मी जो दिला होता तो पूर्ण करून घेणार. शेतकऱ्यांसाठी मुबलक पाणी, मग एलदरीचा PDN नेटवर्क सिस्टीमनी एलदरी धरणातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी आणायचं आहे. सेलू तालुक्यामध्ये जो माझ्या 22 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे त्याला लिफ्ट इरिगेशन करून पाणी आणायचं आहे. लोअर दुधण्यामध्ये बॅरेजेस बनवायचे आहेत. त्याचबरोबर विजेच्यासाठी सुद्धा की शेतकऱ्यांना मुबलक वीज मिळावी ह्यासाठी काम करायचं आहे. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून गावागावामध्ये तरुणांना आणि महिलांच्या आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी छोटे मोठे उद्योग गावामध्येच उभारले पाहिजे यासाठी काम करायचं आहे. ऊसतोडीला जाणारा माझा जो ऊसतोड कामगार मजूर आहे त्यांना दरवर्षी ऊसतोडीला जाण्याची गरज पडू नये म्हणून तेवढं उत्पन्न त्यांना त्यांच्या गावामध्येच राहून मिळेल अशा पद्धतीच्या योजना, अशा पद्धतीच्या स्कीम्स मला गावामध्ये राबवायच्या आहेत. त्याचबरोबर दारूबंदी करायची आहे. व्यसनमुक्ती केंद्र मला माझ्या मतदारसंघामध्ये स्थापायचे आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच मुलाखतींसाठी व्हिडिओजसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.